सर नमस्ते. नमस्ते सर. नाव आणि पत्ता सांगा सर. नाव ओंकार सर्जेराव माळी, राहणार कवलापूर, तालुका मिरज, जिल्हा सांगली. आपली जी द्राक्षाची व्हरायटी कोणती हो? कृष्णा. कृष्णा. बागेचं वय किती? बागेचं वय आता पहिल्या वर्षावर प्लॉट आहे. पहिलं पीक आहे पहिलंच हे की नाही? आता ही जी आपण बघतोय एका वेलीवर घाडांची संख्या किती हो? सरासरी 21 गड आहेत आता. सरासरी 20 आहे. सरासरी. आता ही जी काडी आहे ह्या काडीला एका काडीला घाडांची संख्या किती? ही जी काडी आहे एका काडीला घाडा किती तो? 1 2 3 गड आहेत. किती? तीन 1 2 3. साहेब ह्या वर्षी अतिवृष्टी झाली हे की नाही? तर ह्या वर्षी ब्लॅक व्हरायटी, ही जी ब्लॅक व्हरायटी आहे ही आपल्या 2 तालुक्यामध्ये जास्त प्रमाणात केली जाते. एक तर वाळवा, मिरज तालुका हे की नाही? तर ह्या वर्षी ब्लॅक व्हरायटीची कंडिशन काय आहे मार्केटला? माल कमी आहे. लय कमी. नुसता कमी नाही साहेब, कमी असणं वेगळं आणि लय कमी असणं वेगळं आहे की नाही? तशी ब्लॅक व्हरायटीचे म्हणजे वीक पॉइंट कोणता हो? ते पानात कमतरता होते शेवटी, परत ते पानं लाल होते. ज्या वेळेला ब्लॅक व्हरायटी हार्वेस्टिंगला येते त्यावेळेला 50 ते 60% पानं लाल होतात. का बरं लाल होतात ते साहेब? अभ्यास केला घ्यायचा कधी? पोषण त्याचं कमी पडते शेवटच्या टप्प्यात हे का नाही? शेवटच्या टक्क्यात पोषण कमी पडतंय. जे काय पानातलं जे काय अन्नद्रव्य जे साठलेलं आहे ते सगळं फळामध्ये जाते, त्यावेळेला पान वीक होते, त्यावेळेला ते पान लाल पडते. मग पान काय म्हणते, मला काय अन्नद्रव्य करायचं जमत नाही, आता तुमच्या तुम्ही बघा म्हणते की नाही? पानाचं सगळं भांडवल संपलेलं असते. मग त्यावेळेला काय होते, ब्लॅक व्हरायटी मऊ पडते आणि बेळबीळीत होती हे का नाही? आता साहेब मला ह्यातला एक कुठला पण एक मनी काढा आणि मला मनी जरा सोलून दाखवा. ही मनी काढा मनी जरा सोलून दाखवा बरं. केळ सोला लागलाय? केळ कोण? द्राक्षच आहे की? हा, अशी सालकत निघते का? बेस्ट आहे. घर वगैरे जोरात आहे अगदी. केळ सोलल्यागत हे आणि आता 3.5 महिन्यात पण एकदम गोड आहे. साहेब ब्लॅक व्हरायटी किती दिवसात हार्वेस्टिंगला येते हो? 4 महिने तर लागते. 4 महिने. 4 महिने म्हणजे किती दिवस? 120 दिवस. आज बागेचा कितवा दिवस आहे? आज 105 दिवस. 5 दिवस. म्हणजे अजून किती दिवस अवकाश? 15 दिवस. अजून 15 दिवस अवकाश. ह्या बागेत आता किती टक्के माल ब्लॅक झालेला आहे? तरी 80% आसपास झालं. 80% माल काय झालाय? ब्लॅक झालेला आहे. 20% राहिला किती? 20% राहिला. अजून दिवस किती राहिले? 15. म्हणजे 15 दिवसात साहेब ह्यात एक तरी मनी नाही राहणार. पाठीमागे लाल मिल का राहील का? नाही. म्हणजे वन टाइम हार्वेस्टिंगला आपला हा प्लॉट येऊ शकतो. पहिल्या वर्षी एका वेलीवर 20 घाडांची संख्या आणि वन टाइम हार्वेस्टिंगला येते, हे एक होय आपल्याला माहित झाले. वेगळं पण आहे हे की नाही? तुम्ही ब्लॅक व्हरायटी किती वर्षाला करताय साहेब? मी 10 वर्ष चालू करतो. 10 वर्ष झाली. म्हणजे ह्याच्या अगोदर पण ब्लॅक व्हरायटी होती? छोटा प्लॉट होता तो. ह्या वर्षी जरा म्हणजे ह्या वर्षी नवीन केलाय. बरं, ही झाडाची संख्या किती? हे 1200-1300 आहे की? 1300 झाड आहेत. तर ह्याच्या अगोदर जो प्लॉट होता तो काढला कशा पाहिजे? तो नाही आहे अजून आहे का? बरं आहे. तो जरा ह्याच्या मागे लेट केलाय बरं. या वर्षी. त्या बागेला त्या बाळाला मालच कमी आला या वर्षी. म्हणजे जुना असताना माल कमी आला. बरं. आणि नवीन लागणं असताना डेव्हलप होऊन माल आलाय. म्हणजे जुन्या बघा, वडील जास्त काम करतील का मुलगा जास्त काम करेल? मुलगा करतो. नाही, अनुभव कोणाला जास्त? वडिलांना जास्त. खरंय खोट आहे? म्हणजे हे काय, ही पिल्लू आहे, ही मुलगा आहे, तरी सुद्धा काम जास्त करायला लागले. का करायला लागले? तर त्यांना खायला सुद्धा चांगले मिळाले. खरंय खोट आहे? म्हणजे ह्या बागेला आपण कधीपासून व्यवस्थापन एससीटी वैदिकचं केल्यानंतर काय काय केलं जर सविस्तर सांगा की. रोप लावल्यापासूनच चालू आहे त्याचं. ही आपण जी रोपं लावली ही डॉगरेज लावली का? तयार रोपं लावली होती, बरोबर आहे की नाही? तयार रोपापासून साहेब व्यवस्थापन काय काय केलं? खत व्यवस्थापन, कृषी अमृत, सम्राट शक्ती, मिरॅकल हा बेसल डोस घातला सुरुवातीला लागणीला. हा. त्याच्यानंतर परत सॉइल चार्जरचा आठवड्याला सारखं चालूच आहे. कंटिन्यू ड्रिप ऍप्लिकेशन चालू आहे. चार्जर, बरं. हा, क्रॉप चार्जर हा, हे देत होतो त्यांना. त्यामुळे ते मुळाची डेव्हलपमेंट चांगली झाली त्याची. बरं. हे बेसोल्डस किती झाले आतापर्यंत साहेब? आतापर्यंत 3 बेसल डोस झाले. म्हणजे रिकटला 1 झाला आणि गोडी चटणीला 2 झाले. साहेब ह्याचा फायदा काय? 3 बेसोल्डस दिलेला फायदा काय? पानाची आता ही जी आहे की नाही ग्रीनरी आतापर्यंत चांगली आहे. अजून आता म्हणजे हार्वेस्टिंगला येईल 15 दिवसात, तरी पण ग्रीनरी चांगली आहे पानाची. आणि साहेब दावणी करपा हा विषयच नाही. विषय नाही. का बरं विषय राहिला नाही?
काय पोषण चांगलं झालंय त्यांचं बेसल डोस आणि त्या झाडाला जे पाहिजे ते दिल्यामुळे नाही पोषण चांगलं झाडात असल्यामुळं कुठली कमतरता राहिलेली नाही तेच की. हा म्हणजे कमजोरी तुम्ही बाजूला केली दूर केली. झाली. काम कशावर केलं? पोषणावरच केलं. पोषणावर आणि म्हणजे मातीला जर ताकद दिली होय तर हे उत्पादन चांगलं येऊ शकते. होय. साहेब तुम्ही आता 10 वर्ष द्राक्ष शेती केली का नाही? होय. हा अभ्यास कधी केला होता का? म्हणजे मातीवरचा रोल किती टक्के असं कधी अभ्यास केला होता का तुम्ही? 90% मातीवरचाच रोल आहे आहे की नाही? हो. बर 90% वर. सर तुम्ही जी याला अगोदर जी प्रॅक्टिस करत होता ते केमिकल प्रॅक्टिस, होय, होय. ही वैदिक प्रॅक्टिस या 2 वर्षातली होय, होय. आहे की नाही? होय. केमिकल प्रॅक्टिस मध्ये काय समस्या यायची आणि वैदिक प्रॅक्टिस मध्ये त्या काय दूर झाल्या जरा सांगा की. त्यात आता कसं आहे खर्च एक वाढतो Chemical आणि मध्ये. जमिनीची हानी होते केमिकल मध्ये. हा, अगदी बरोबर. त्याचं कसं झालंय खर्च जरी तेवढा आला तरी जमीन आपली व्यवस्थित राहते, आणि चांगली चांगली होते म्हणजे मला. सुपीक पण होते. म्हणजे माती जिवंत ठेवून उत्पादन जर हा, काढलं हा, हा. तर पुढच्या पिढीला तुम्ही उत्पादन हो, मिळतं. चांगलं माती देऊन जाणार आहे माती द्या. है की नाही? होय. साहेब तुम्ही 10 कोटी रुपये मिळवले आणि बँकेत ठेवले आणि ती बँक जर बुडली, मग काय त्याचा उपयोग? त्या पैशाचा उपयोग आहे का? नाही. नाही. जर माती तुम्ही जिवंत ठेवली, होय. मातीत तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली होय, होय. आणि ती माती तुम्हाला धोका देईल का हो? नाही नाही, पुढे अजिबात पिढ्यान नाही, पिढी करतच बसायचं तुमच्या पिढ्यानपिढ्या बसून खाईल अशी होय. माती सुपीक करून ठेवायला लागला तुम्ही. होय. साहेब ह्या अगोदर ज्यावेळेला तुम्ही द्राक्ष शेती करत होता का नाही त्यावेळेला ब्लॅक व्हरायटीमध्ये काय समस्या? वन टाइम हार्वेस्टिंग येत होतं का? किंवा कमी थोडं कमतरता किती राहते टप्प्यात माल. किती टप्प्यात माल निघायचा? 2-3 टप्प्यात काढतात. पण मी पहिल्यापासून काढतोय ते छोटा प्लॉट होता हा. आणि जरा म्हणजे शेणखत वगैरे असल्यामुळे ते निघत होतं. आता हे इथून पण मी रोल बाहेर बघतोय पण वन टाइम हार्वेस्टिंग होत नाही, 2दा-3दा काढावं लागतं. साहेब 3दा ज्यावेळेला हार्वेस्टिंग होतं त्यावेळेला पहिल्या तोड्याचा दर आणि शेवटच्या तोड्याचा दर एकसारखा असतो का? नाही. काय असतो? कमी असते. कमी राहतो. मग शेतकरी फायद्यात राहतो का तोट्यात राहतो? तोट्यात राहणार त्यात. आहे की नाही? म्हणजे एससीटी वैदिक मध्ये काय फायदा झाले? Harvesting झाल्यामुळे आपल्याला रेट एकच भेटला ना. हा, एक सारखा रेट मिळतोय. साहेब आता आपला जो प्लॉट आहे हा रस्त्याकडचा प्लॉट आहे. होय. बरेच शेतकरी इथं बघायला येतात, होय. त्यांची प्रतिक्रिया काय काय सांगतात ती? नाही चांगलं झालं. इथं नाही आता दुसरं तिसरं अजून 2-3 लागण्यात या एरियामध्ये, परंतु माल नाही आहे त्याला. आपल्या बरोबरच्या लागणे होय होय. त्यांनी पण तयार भांडे आणून लावल्या. होय. त्यांची काय परिस्थिती आहे? त्याने डॉगरेज लावले ना, हा हा बर. तर माल कमी आहे एकदम. कमी म्हणजे किती आहे अंदाजे? कुठं 4 कुठंतरी 1-2 कुठं असं 4 असं 1-2-4 गड असंच की 5 गडाच्या वर झाड नाही असं. नाही. 5 घडाच्या वर घड नाही साहेब. 5 घड कुठे आणि 20 घड कुठे? आणि ह्या वर्षी थोडं क्लायमेटचं पण हे झालेलं आहे. बर. म्हणजे तुम्ही काय सूर्य विकत घेतला होता काय तेवढ्या दिवसापुरतं? नाही ते पावसाळ्याचा इज लागलाय ना फुल ह्या वर्षी. लागला साहेब. पावसाळा आपल्यात त्यांच्यातच होता आणि आपल्याकडे नव्हता असं नाही, काय का? सगळीकडे होता का नाही? होय होय म्हणजे हा जो रोल आहे हा पोषणाचा रोल आहे, होय. हे मान्यच करावं लागेल. होय, होय. खरं खोटं आहे? म्हणजे ह्यांनी काय सूर्य वेगळा आणला होता किंवा पाऊस तिथं ह्यांनी काय तुम्ही शेडनेट हातरलं होतं का वरनं? नाही नाही. वरनं काय तुम्ही काय ताडपदरी हातरली पाण्यापासून फोडणे असं नाही. हा जो रोल आहे हा पोषणाचा रोल आहे. मातीला ज्यावेळेला तुम्ही चांगलं आरोग्य म्हणजे चांगलं पौष्टिक अन्न द्याल त्यावेळेला झाड काय होतंय? धष्टपुष्ट होते. म्हणजे त्याला झाडात काय कमजोरी राहत नाही. साहेब तुम्ही 1 महिनाभर नाही जेवला, आता डॉक्टरने काय सांगितले की 21 दिवस माणूस बिन जेवता राहू शकतो, हा. म्हणून काय 21व्या दिवशी जेवायचंय का? नाही नाही. असं कोण आहे का हो पट्टे बाबूराव की मी 21 दिवस बिन जेवता राहू शकतो, मी 21व्या दिवशी जेवतो मग बघू? 21 दिवसापर्यंत काय होते माहितीये का? त्याला बोलता बी येत नाही आणि बसता बी येत नाही, उठता बी येत नाही. मग माणसानं काय बघा आरोग्य टिकावं म्हणून आपण सकाळ दुपार संध्याकाळ खातो. तसं ह्या साहेबांनी काय केलं? वर्षातले 3 डोस दिले, दिले बरोबर सकाळ दुपार संध्याकाळ दिल्यावानी, बरोबर हे की नाही? बरोबर. पोषण दिलं. खर्चाच्या बाबतीतला अनुभव काय होता तुमचा? कमी आहे ते केमिकल पेक्षा याचा खर्च कमी आहे. कमी? हो. नाही हो, खोटं सांगता तुम्ही. कसं असं कसं होईल? अहो बरेच शेतकरी म्हणते एसिडी वैदिक महागडा आहे, नाही. तुम्ही तेवढं स्वस्त नाही, म्हणताय. नाही, तेवढं होत नाही खर्च. नाही याचा कमी होतो. रोगच कमी होतो त्यामुळे रोगावर जास्त खर्च होतोय हो. अगदी बरोबर. द्राक्ष बागायतदार फवारणीवर खर्च किती टक्के करतात? 80% भरपूर किती? 60% ते जो फवारणी खर्च जातो. 60 ते 70% खर्च हा फवारणीवर असतो. साहेब आपण ह्या वर्षी फवारणीवर खर्च किती केला आणि जमिनीवर खर्च किती केला? फवारणी कमी आहे. 20% म्हणा या वर्षी किती? 20-30% झाले साहेब द्राक्ष बागायतदारांनी जर हा व्हिडिओ बघितला की नाही ते काय म्हणते राहिले ही खरोखरच खोटं बोलते. 15 दिवस झाले तर फवारणी नाही 15 अहो, दिवस आता झाले. पाणी पाजले ते तुम्हाला चाकं ट्रॅक्टरची आता हे चालायला सुद्धा येत नाही, यांनी पाठ पाणी दिलेलं आहे. आता आपण सुद्धा आता येताना होय. भेट झालो कारण की एवढं पाणी देऊन पाट पाणी दिले. 4-5 दिवस तर काही घात येत नाही. घात येत चालत नाही. साहेब स्प्रे मारून किती दिवस झाले आता? आता स्प्रे मारून 6 दिवस झाले. 7 झाले. दिवस झाले. अजून पुढे किती दिवस? पुढे आता अजून एक नाही आता एखादा स्प्रे होईल पण नंतर हार्वेस्टिंग म्हणजे 20 दिवसात अजून एक फवारा झाली की तुमचं गुंडाळ ते सगळं. म्हणजे दरवर्षी किती फवार व्हायचे आणि ह्या वर्षी किती फवार झाली? ह्या वर्षी मला कमीच झालेत फवारणी. तरी पण
दरवर्षी किती व्हायची तुम्ही अगोदर ज्यावेळेला केमिकल प्रॅक्टिस करत होता त्यावेळेला किती फवारायची वर्षात? कंटिन्यू स्प्रे आहे जो दररोज दिवस, 12 दिवस. कंटिन्यू व्हायचे स्टार्टिंगला. सकाळी काय आणि संध्याकाळी. सुरुवातीला म्हणजे पहिले 90 दिवस हो हा. कंटिन्यू. 60 दिवस 50-60 दिवस तर कंटिन्यू व्हायचं. बरं हा ते 60 दिवस आणि तिथून नंतर पुढे मग एक आड एक व्हायचं परत 2 आड तेवढं माल जायचं. आता ह्या वर्षी कसं झालं एकदम कमी आहेत. मला वाटतं ह्याला 40च्या आसपास औषध झाले असतील. 40 फवारणीमध्ये हार्वेस्टिंग होते हे जर ब्लॅक व्हरायटीच्या तज्ञ शेतकऱ्यांनी जर हा व्हिडिओ बघला तर ते म्हणणार हे खरोखरच खोटं बोलतात. परंतु त्यांच्यासाठी हे एक नवल आहे की बाबा ह्यांनी जी प्रयोग केला ही सुरुवातीपासून केलाय. बरोबर. म्हणजे ह्या झाडात वैदिक हे सुरुवातीपासून भिनलेलं आहे. वापरले. वापरले. म्हणजे जर बाळाला जर तुम्ही लहानपणापासून काजू बदाम पिस्ता जर चांगलं आरोग्य दिलं तर त्याला नंतर काय काही घालायचं विषय येत नाही. म्हणजे बरेच शेतकरी काय करतात रिझल्ट चांगला आहे तर शेवटच्या टप्प्यात आम्हाला साईज चार्जर द्या. हा. आता ह्यांनी साईज चार्जर वापरला असेल तर शेतकऱ्यांची धारणा काय होत्या साईज चार्जर वापरल्यामुळे साईज होती होते. होय. है की नाही. खरं परंतु तसं नसतंय ते झाडात जे अन्नद्रव्य आहे ते वर आपटे करायचं काम ते साईज चार्जरने केलेलं असते. बरोबर. साईज साठी काय केलं मनी जर बघायला गेलो तर एकसारखा मनी आहे सगळा. फुगवून जरी ही जी बघितली तर एकसारखी दिसते. साईज साठी काय दिलं सर यांना? साईज चार्जर पहिल्यापासून क्रॉप चार्जर दिलं होतं, हा. फूड चार्जर दिलं होतं. बर म्हणजे फवारणीवर पण अगदी होय, वैदिकचा सगळा फवारणी वापर पण चालू आहे. होय, होय. बर साहेब ह्या वर्षी जर बघायला गेलो तर वातावरणाचा रोल सगळीकडे खराब आहे. म्हणजे अति पाऊस पण झाला अति थंडी पण झाली आणि भयानक थंडी आहे अजून सुद्धा. हो. तरी सुद्धा साहेब विवेक सारखा माल कसं काय हो व्यवस्थापनामध्ये सॉइल चार्जर आठवड्याला देतो. कंटिन्यू चालू आहे. बर सॉइल चार्जर मायक्रो चार्जर हा देतो. त्यामुळे मुळी कंटिन्यू चालूच आहे त्याची बंद पडून दिली नाही मुळी. असं सरीतलं अंतर किती साहेब? आणि झाड 8x4 8x4 आहे. एका एकरामध्ये किती झाडं बसवली? 1200 झाड बसले. 12 झाडं बसली. साहेब अंदाज तुम्हाला काय वाटतं की एका वेलीवर झाडांची म्हणजे पेटीची संख्या किती निघेल माल किती निघेल काय? टोटल क्षेत्राचं सांगतो मी 1200 झाड आहेत अंदाजे त्याची. एक 2200 पेटीच्या आसपास किती? माल निघेल. 2000 ते 2200 पेटी 2000 धरू साहेब. आज रोजी साहेब काय दर चालू आहे? 700 रुपये 600 ते 700 रुपये. 700 धरायला नको कमी धरू आपण. 600 रुपयानं पेटी 1000 पेटीच किती झालं? 6 लाख रुपये झाले. आणि 2000 पेटीची 12 लाख 200 पेटीचे. 2000 पेटीचे 12 लाख रुपये झाले. किती गुंठ क्षेत्र साहेब हे? 1 एकराचा प्लॉट. 1 एकरामध्ये 12 लाख रुपये पहिल्या वर्षी उत्पादन हे ब्लॅक व्हरायटीसाठी कमी 12 लाख तर होते. कमीत कमी 12 लाख रुपये काय म्हणलो. आणि व्यापाऱ्याने साहेब हा माल बघडला व्यापारी कोण रिजेक्ट कराल का हो? विषयच नाही काय. हा नाही करणार. साहेब खर्च किती झाला असेल अंदाजे आतापर्यंत? टोटली बघा आतापर्यंत माझे सगळे प्लॉट खर्च सगळ्यात 8 लाख रुपये गेलेत. तार काठी नाही सगळं रोपापासून मेहनतीपासून हा 8 लाख रुपये गेले. सगळं तार काठी बिटी सगळं ए टू झेड. साहेब लोकांना द्राक्षबाग साहेब तुम्ही पण केली है की नाही? द्राक्षबाग जी इन्व्हेस्टमेंट आहे ती नील व्हायला किती वर्ष लागतात? 2-3 वर्ष किती? 2 ते 3 वर्ष लागतात. आणि तिथनं पुढे काय असेल ते नफा बघू है की नाही? साहेबांनी काय केलं बघा पहिल्या वर्षी नील करून फायद्यात नील कोण किती रुपये शिल्लक राहिले? 4 लाख रुपये. राहतात. माणूस खोटं बोलेल खरे हे झाड खोटं बोलेल का? नाही. साहेब ह्या बागेत आल्यावर इथनं जवळ वाटतंय का बाहेर? हे समाधान वाटतंय अगदी. हा असं जर हे फळ बघायला मिळालं तर आता तोंडाला पाणी सुटते. होय, होय, होय. आणि तुम्ही जे आता मनी होता मनी कुठं टाकलं? आहे की. अजून तसंच आहे का? हो, हो. ते आता मनी मधनं कट करा साहेब. किती वेळ झाला आता आपल्याला? 15 मिनिटं झाली ती सोलून. उलटा करा ह्यातनं पाणी बिणी काय पडते का हो? नाही, नाही. पाणी बिणी काय गरज आहे हो सगळा. सगळा गर आहे गरज आहे सगळा. साहेब मम्मी होण्याची प्रोसेस किती दिवशी होती हो? मऊ पडले की चालू होते का नाही? म्हणजे आपली ही मम्मी हुकीच्या पुढे गेलेले स्टेज आहे की नाही साहेब? ह्या बाग अखंड बागात एवढा माल लोड आहे. वन टाइम काळा होतोय. मम्मी कुठं आहे का हो? का बरं मम्मी झालं नाही? पोषण चांगलं आहे साहेब त्याला. पोषण चांगलं पहिल्यापासून चांगलं जर खायला मिळालं तर बाळ आजारी पडेल का? नाही बाळ आजारी पडणार. तसंच आहे हा. साहेब. पोषणाचा रोल आपण आता फवारी तर बघितली एवढ्या कमी आल्या. निम्म्या फवारणी एवढ्या फवारणी द्राक्ष बाग सक्सेस होत्या का? ही शेतकऱ्यांना पटत नाही. नाही, याच्यामुळे होते होऊ शकते. होऊ शकते. वैदिकमुळे होऊ शकते. होऊ शकते. बर मुळात कसं आहे झाड जर व्यवस्थित पहिल्यापासून डेव्हलप झालं डेव्हलप असेल किंवा स्टोरेज राखून असेल त्यामुळे थोडं खर्च पण कमी होतो. कमी होते. झाडा स्टोरेज कधी जाते? इम्युन सिस्टीम पण चांगली पाहिजे. ह्युमिडिटी पॉवर वाढली पाहिजे. साहेब कोरोना कोणाला झाला हो? immunity कमी आहे त्याला. ज्याची ह्युमिडिटी पॉवर कमी आहे त्यांना कोरोना झाला. आणि ज्यांनी रेमडेसी घेतल्या
त्यांचं काय झालं? गेले की वर गेले. अल्लाह के भरोसे गए, है की नाही? अल्लाह के दरबार मी गए. आता ज्यांनी चांगलं खारी खोबरं पिस्ता खाल्ला, ज्यांनी टिकटॉक खाल्लं, ते कसे आहेत आता? चांगलं स्ट्रॉंग आहेत. म्हणजे कोरोना सारखा महाभयानक रोग जर त्या चांगल्या पोषणामुळे जर जात असेल तर ह्यातनं अभ्यास काय केला पाहिजे शेतकऱ्यांनी? पोषण चांगलं केलं पाहिजे. चांगलं पाहिजे. मग तिथं माणूस असू दे किंवा वनस्पती असू दे किंवा पीक असू दे, कोणते. आणि हे असलं अन्न, असलं जर द्राक्ष जर मार्केटला गेली तर साहेब काय मार्केटला काय भाव मिळेल, काय वाटतंय? जगापेक्षा वाढीव दर मिळेल का नाही? 100%. आणि किपिंग क्वालिटी पण चांगली राहते बाजारापर्यंत जाऊपर्यंत. किपिंग साहेब ब्लॅक व्हरायटीचं नाव का खराब आहे माहितीये का? हा ब्लॅक व्हरायटी जास्त कोण का लावत नाही माहितीये का? कारण की त्याची किपिंग क्वालिटी कमी असते, लांबच्या मार्केटला जात नाही. साहेब तुम्ही असा सोडलेला मनी 15 मिनिटं जर असा राहिला, असा तुमच्या हातात राहतोय, तर हा असा घड जर नेला मार्केटला तर किती दिवस राहील? राहते हो. काय जे पोषण चांगलं आहे त्यामुळे शेवटपर्यंत चांगलाच राहणार. चांगलाच राहणार आहे की नाही? साहेब आपल्या भागातले जे काही द्राक्ष शेतकरी आहेत जे ब्लॅक व्हरायटी पासून त्रस्त झालेत, त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? करा म्हणजे सॉइल चार्जेस एसीटी वैदिक वापरलं पाहिजे. करावं. बरं, जर तुम्ही एसीटी वैदिक आपल्या ह्या प्लॉटला जर वापरलं नसतं तर काय परिस्थिती झाली असती? माल कमी आला असता 100%. आहे की नाही? जशी सगळ्यांची परिस्थिती आहे, या पानाची जी आता ग्रीनरी दिसते दिसली नसती, लाल झाली असती 100%. लाल झाली असती, 4-5 घड लागली असती. साहेब 4-5 घड लागली असती तर तिचं अवरेज किती आला असतं आणि काय उत्पादन निघालं असतं? शेतीचा उपयोग नाही आहे त्या शेतीचा उपयोग नाही. अशा शेतकऱ्यांनी शेतीच करू नये. खरंय खोट आहे? खरंय, खरंय. मग जी शेतकरी ते शेती करायला, ती शेती करतात का? नाही, त्यांनी टाइमपास करतात फक्त. काय करतात? जगायचं काम चालू आहे. जगायचं काम चालू आहे. हा आता कसं बोलले, सलाईनवर लावले म्हणे हो. ना धड जगत नाही तर धड मरत नाही. अशी परिस्थिती कोणा झाल्या? सर्वसामान्य शेतकऱ्यांनी झाल्या. जर ताकद लावायची तर पूर्ण ताकदीनं काम करावं, तिने करायचं. हे की नाही? साहेब तुम्ही आता पूर्ण ताकदीनं काम केलंय, एवढा खर्च केला, 8 लाख रुपये खर्च करणं एवढी साधी सोपी गोष्ट नाही. साहेब तुम्हाला आता असं टेन्शन वगैरे काय येते का? नाही नाही. काय टेन्शन काही विषयच नाही. पहिल्यापासून माल आहे चांगलं. पहिल्यापासूनच फ्री माइंड आहे. साहेब 8 लाख रुपये खर्च केल्यावर लोक रात्रभर झोपत नाहीत. ही द्राक्ष शेती अशी आहे की जुगार आहे म्हणतात, हे की नाही? तसा हा जुगार नसून हा एक बिझनेस आहे. बिझनेस पद्धतीने केलं तर हा बिझनेस आहे. गुंतवणूक केली पाहिजे. पैसे गुंतवणूक केली तर पैसे येतील. येणार. साहेब तुम्ही 8 लाख रुपये आज लावलाय म्हणून तुम्हाला 12 लाख रुपयाची अपेक्षा आहे. हा. लोक काय करतात, वर्षाला खर्च किती करायचा, आपण इतर स्ट्रक्चर राहू दे हो, 1-1.5 लाख रुपये खर्च करायचा, मला 10 लाख रुपये मिळायला पाहिजे अपेक्षा आहे. सवलत मिळत नाही. मिळणारच नाही आहेत. है का नाही? मग त्या पट्टीत घातलं पण पाहिजे. पाहिजे. साहेब तुम्ही आता 3 डोस घातले, ड्रिप ऍप्लिकेशन एवढ्या केल्या, ह्यात असं कधी वाटलं का तुम्हाला जी आपला खर्च आहे तो अतिरिक्त चाललाय, असं कधी वाटलं? नाही, झाड तसं सांगत होतं ना पुढं. हा. झाड तसं सांगत होतं ना. रिस्पॉन्स देत होतं. झाडाकडे बघितले साहेब कधी असं काय नर्वस पण नाही नाही. झाडात पण नाही आणि मालकात पण नाही. मालक पण खुश आहे, है की नाही? बरोबर. ही शेतकऱ्या साहेब आनंद चेहऱ्यावरती बघायसाठी पैसे देऊन सुद्धा आनंद मिळत नाही, असा आनंद आहे, पीक चांगलं आल्यावर आनंद होतोय जो. है की नाही? तर माती बलवान केल्याशिवाय पीक पैलवान होत नाही आणि शेतकरी सुद्धा धनवान होत नाही. ह्या वर्षी शेतकरी धनवान होणार आहेत. तर एससीटी वैदिक परिवारातर्फे तुम्हाला शुभेच्छा. तर इतर शेतकरी जे आहेत साहेब त्यांना काय संदेश द्याल तुम्ही, जे आपल्या गावातले जे आता त्रस्त झाले ना ब्लॅक व्हरायटीनं, बऱ्यापैकी किती टक्के बागा काढल्या साहेब ब्लॅक व्हरायटीच्या? आमच्या गावातून भरपूर बऱ्यापैकी गेलेलं आहे. तरी पण अंदाजे 40% तर आता निघाले. निघालेले आहेत. का निघाल्या? तर एकाच गोष्टीमुळे निघाल की माल कमी येतोय माल कमी. आणि ब्लॅक वन टाइम होत नाही. ह्या दोन्हीवर समस्येवर आपण मात केलेली आहे की नाही? तर साहेब तुम्हाला मार्गदर्शन कोणाचं लाभलं? मला प्रमोद माळींच. माळी सर नमस्ते. नमस्ते. तुमचं नाव आणि पत्ता सांगा सर. माझं नाव प्रमोद दत्तात्रय माळी, मुक्काम पोस्ट कोल्हापूर, तालुका मिरज, जिल्हा सांगली. साहेब आता ह्या बागेत तुम्ही मार्गदर्शन पण केलं. एका काडीला 3-3 घड लागलेत, एका विलेला 20-20 घड लागलेत, तरी सुद्धा बागेवर कुठं ट्रेस नाही. नाही काय हो चमत्कार काय? चमत्कार वेळोवेळ मी सांगेल तसं त्यानं ते डोस पण घातलेत, फवारण्या घेतलेत, ड्रिप ऍप्लिकेशन दिलेत वेळच्या वेळी. त्यामुळं एवढ्या क्रिटिकल कंडिशन मध्ये सुद्धा पाऊस एवढा पडून सुद्धा माल आलाय चांगला. आणि पानाची आता पण सुद्धा कंडिशन चांगली आहे. अन्न निर्मित कोण करतं साहेब? पान. हो. सर सलामत तो पगडी 50 असं म्हणतात का नाही? होय, होय. म्हणजे पान चांगलं तर फळ फळ चांगलं. होय. खरंय कुठं आहे? हा निसर्गाचा नियम आहे. नियम आहे. मग शेतकऱ्यांनी काम कशावर केलं पाहिजे? पानावर केलं पाहिजे. पान म्हणजे फॅक्टरी आहे, होय, हो.
है की नाही फॅक्टरी जर तुमची चांगली असेल तरच तुमचं उत्पादन चांगलं येईल हो. चांगलं येणार. जर आपली फॅक्टरी जर भंगार असेल तर त्याचं उत्पादन कसं असेल नाही, भंगारच भंगारच येणार हा. है की नाही मग शेतकऱ्यांचं जे काम आहे ते मातीवर आणि पानावर जर केलं हम्म. तर उत्पादन चांगलं चांगलं येऊ शकतं बरोबर ओके थँक्यू बेस्ट ऑफ लक सर